गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. व्यासपीठावर उपस्थित स्नेहीजन, स्नेही यासाठी म्हणे की यांनी हा मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर स्थिर राहायचं रहस्य यास सांगितलं. प्रवीणनाथजींचा संपर्क जरी जुना असेल किंवा श्रीपाद स्वामींचा आत्ता जरी आला असेल तरी सुद्धा ऋणानुबंध खूप जुने होते. तसेच उपस्थित दत्तोपासना मंडळातील साधक आणि परिसरातील भाविक जन. एक घटना घडली. एक दिवस प्रवीणनाथांशी बोलताना सहज विषय झाला की मी गीता वाचली. गीतेतील काही श्लोक मला खूप छान वाटले. त्यांनी एक शब्द वापरला होता, गीता वाचली फक्त, आचरणात आणली का? तिथून शोध सुरू झाला. कदाचित आधी असं कोणी बोललं नसल्यामुळे ज्या दिशेने जायची तीव्रता तेवढ्याने वाटली नाही. जेव्हा हा शब्द आला की आचरण, आपण करणारी प्रत्येक गोष्ट ही आचरणात येत नसेल तर ती गोष्ट, तो अनुभव कोणताही कामाचा नसतो. साधं उदाहरण घ्या ना, की आम्ही स्वतःला हिंदू म्हणतो, स्वतःला भाविक म्हणतो, स्वतःला श्रद्धावान म्हणतो, स्वतःला कोणत्या तरी गुरुचे सेवक साधक समजतो, कोणाचा तरी अनुग्रह घेतला असतो. पण अनुग्रह घेताना, साधक म्हणून जगताना किंवा नुसता माणूस म्हणून जगताना मानवतेचे, साधकतेचे नियम जर आम्ही पाहिले नाही तर आमच्या जीवनाचा खरा उद्देश कधीच सापडू शकत नाही. छोटी गोष्ट असते. दररोज आम्हाला जगत असताना एक वाक्य असं तरी ऐकू येते ज्या वाक्यातून आम्ही प्रेरणा घ्यावी. सहज मी मागे वळून पाहिलो. खरं तर माझा परिचय करून देत असताना मंगेशने जो परिचय करून दिला तो मला पहिल्यांदा नवीन यांनी कळला की माझ्यात एवढे गुण आहे. मी एकदम नावं घेतो, तर त्यांना विचारलं तर खरंच नितीन हा नाहीच किंवा शंकर स्वामी हे नाहीच. मला या दिशेने प्रेरित करणारी जरी आई असली ती घरातून बाहेर काढणारा माझा मित्र होता. मी 12वी पर्यंत अकोल्याचे रस्ते पाहिले नव्हते. जर दीपक माई जर आयुष्यात आला नसता तर मी बाहेर पडलो नसतो, जग कळलं नसतं मला नेमकं काय पाहिजे आहे, मला नेमकं कशात रस आहे हे मला कळलंच नसतं. केवळ घर बंद करून साधना करणं ही साधना नसते. तो साधक कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत समाजात वावरत नाही आणि समाजातले दुःख जाणून घेत नाही. दुसरी व्यक्ती इथेच बसली आहे, पल्लवीताई कुलकर्णी. त्या जर सोबत नसते, आता खरं सांगतो मी, स्त्रियांचा अतिशय तिटकारा करायचो, अतिशय जवळ येऊ द्यायचं नाही, बोलायचो पण नाही. त्या नसत्या तर स्त्रीमध्ये काय काय शक्य आहे, स्त्री मातृस्वरूपात आहे हे कधी कळलंच नसतं. म्हणजे माझी उपासना ही एकांगी झाली असते. हे दोन व्यक्ती जर आयुष्यात नसते आले तर. त्या कुटुंब असते, कुटुंब मदत करत असते, चलत असते. खरा प्रश्न असा आहे की संन्यासाला काहीही शिल्लक राहायला नसताना त्यांनी वर्धापनाच्या दिनाला अनुकूलता दर्शवावी का? संन्यास घेऊन जर त्यांनी सर्व सोडलं आहे, मग माझा पहिला वाढदिवस, मी काल गमतीने म्हटलं हे बा 1 वर्षाचं झालंय बरं, त्याने उत्साहाने केलं पाहिजे सगळं. तर खरंच गरज आहे का? संन्यास घेतलेल्या व्यक्तीला आपलं वय सुद्धा माहीत नसावं, कारण तो त्या बांधिलकीतून नसतो. पण अनुमती यासाठीच दिल्या गेली, यासाठीच म्हटलं गेलं की त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपलं उपासना मंडळ एकत्र येईल. एकत्र आल्यावर काहीतरी चिंतन होईल. जे चिंतन रामभाऊ असतील, श्रीपाद स्वामी असतील किंवा प्रवीणनाथजींनी मांडलं, की त्यांनी संन्यास म्हणजे काय मांडलं. पण ही गोष्ट खरीच भाग्याची आहे की आपण जी उपासना करतो, मी आज अख्खा हिंदुस्थान फिरत आहे, अख्ख्या हिंदुस्थानात पाहत आहे, जी उपासना पहिल्या रविवारी आम्ही करतो ती उपासना जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही. ज्या संकल्पनेने आम्ही करतो, आम्ही केवळ देवाला प्राप्त करण्याचाच विचार करत नाही,
तर सोबतच आमचं आभा मंडळ, आमचं चैतन्याचा अंश कसा विकसित होईल याचा विचार करतो. आम्ही कारंजाला घोरात कष्टात उद्धरण स्तोत्रावर जेव्हा एक दिवस शिबिर घेतलं, मी तुला घोरात कष्टात उद्धरण स्तोत्र कधीच म्हणत नाही. माझा संबंध असतो अघोर कष्ट उद्धारण स्तोत्राशी. अघोर का? मला एका सत्पुरुषांचा फोन आला जेव्हा तो कार्यक्रम संपला तेव्हा, की दादा तुम्ही घोरात कष्टात ते श्रीपादलं स्तोत्र म्हणत असताना याला अघोर कष्ट का म्हटलं? माणसाला सगळ्यात मोठं भय एकाच गोष्टीचं आहे, ती गोष्ट म्हणजे मृत्यू. मृत्यूचं भय केलं सगळे भगवे कपडे घालतील. तसं आता स्वामींनी म्हटलं की संन्यास हा वस्त्र बदल नाही, हा वृत्तीचा बदल आहे. आम्ही अघोर कष्ट करत असताना, म्हणत असताना ज्या भावनेने सगळ्या गोष्टी म्हणतो, ते अघोर कष्ट उद्धारण जर 10 लोकांनी 100 वेळा म्हटलं, समोर पाण्याने भरलेली घागर ठेवली, तर सहज अभिमंत्रित होऊन ते काम करायला लागते. अनेक अनुभव असे आले की जे जे दीर्घ आजारी आहे त्या किंवा ज्या ज्या कोणत्या समस्या आलेल्या आहे त्या समस्या केवळ अघोर कष्ट उद्धारांनी दूर झाल्या. मला याचा अभिमान आहे की कोरोनाच्या काळामध्ये आमच्यासोबत वावरणारा प्रत्येक व्यक्ती किंवा अघोर कष्ट उद्धारण स्तोत्राने बाहेर निर्भयपणे वावरत आला. रस्त्यावर असलेल्या अनाथ मुलांना घेऊन दवाखान्यात ऍडमिट करणं असेल, किंवा एखादी बाई जी गरजू आहे तिला म्हणजे रुग्णालयात म्हणजे दाखल करणं असेल, किंवा समाजात वावरत असताना सुद्धा, म्हणजे हे सुद्धा हे खरं आहे की हे सगळं असताना आमची उपासना चालूच होती, बंद कुठेच नव्हती. तर एवढी मोठी उपासना करत असताना आम्हाला आलेले विविध अनुभव जमा करत असताना या सगळ्या अनुभवांचा एकत्रित समुच्चय कुठेतरी मांडला जावा, किंवा पुन्हा केव्हा तरी कुठेतरी आम्ही एकत्र येऊन त्याच्यावर पुन्हा विचार व्हावा, म्हणून मुद्दाम मी हा विषय घेतलाय. जेव्हा उपासना सुरू केली तेव्हा सगळ्यांना एक सांगितलं गेलं होतं की या उपासनेला 1.5 ते 2 तास लागणार किंवा 3 तास लागणार. गणित पक्कं होतं, 1-2 गोष्टी वाढल्या, पण ते महिन्यातील 3 तास जर आम्ही दिले, नियमाने दिले, तर निश्चितच आमचा पूर्ण महिना अतिशय शांततेत, सहजतेत जाईल. म्हणजे कोणतीही समस्या असो, जर अघोर कष्ट उद्धारांचं स्मरण केलं, वाचन केलं, पठन केलं, पाठ केलं, तर आम्हाला निश्चितच मार्ग मिळेल. माझ्या दृष्टीने अघोर कष्ट उद्धारण स्तोत्र म्हणजे साधना कशी करावी, कोणत्या स्वरूपात करावी, त्याचं मूळ उद्देश कसं असावं, हे संपूर्ण रसायन त्यात मांडलं गेलं. मी संन्यासा विषयावर बोलणार नाही, मी का घेतला, कशासाठी घेतला. बरेच वर्ष आयुष्याचे पत्रकारितेत घालवल्यानंतर बाह्य जग कसं आहे हे जेव्हा कळलं, आणि जेव्हा अंतर्मुक्तीकडे वळत असताना ती वारंवार बाधा वाटत होती, एक आपत्ती आली, त्या आपत्तीला इष्टापत्ती समजलं. मला हे पण माहित आहे की अघोर कष्टाचा परिणाम कसा होतो, तर भगवंत प्रत्यक्ष आपली वाट पाहतो. हा अनुभव कारंजाला घेतलेल्या कार्यक्रमामध्ये आला. आम्हाला ट्रस्टीने सांगितलं होतं की तुमचं वस्त्र आम्ही घालू शकत नाही देवाला, कारण 3 वर्षापूर्वी बुकिंग झालेलं आहे. पण ज्या दिवशी वस्त्र अर्पण करायला गेलो, पालकर सर आणि रजनी बहिणी होत्या, ज्या वस्त्र अर्पण करायला गेलो तिथला पुजारी वाट पाहत होता, अरे आज वस्त्रच आलं नाही. भगवंताला तुमच्याकडूनच वस्त्र पाहिजे आहे, भगवंत वाट पाहत होता. हा अनुभव आत्ताचा नाही आहे. अनेक काळ किंवा अनेकदा जेव्हा जेव्हा उपासनेच्या किंवा कार्यक्रम स्वरूपाने आपण एकत्र आलो, तेव्हा तेव्हा भगवंताचा प्रत्यक्ष आपल्या प्रत्येकाला आला, साक्षात्कार प्रत्येकाला झाला. फक्त पाहायची दृष्टी आमची त्याबद्दल होती की नाही माहित नाही. अनेक कार्यक्रम आहे. मला आठवते जेव्हा कोरोना काळानंतर संपूर्ण आम्ही भयग्रस्त असताना, वृद्ध लोक बाहेर पडायला भीत असताना आम्ही घेतलेला दत्तयाग, आदल्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. आषाढ प्रतिपदा दिवस होता, प्रचंड पाऊस चालू होता. आदल्या दिवशी पाऊस थांबेल की नाही, याग होईल की नाही, हे मला संभ्रम असताना बरोबर 7 वाजता पाऊस थांबला. आणि तो जोपर्यंत याग झाला, सगळेजण घरी गेले, तोपर्यंत थांबला होता. जसे फक्त आम्ही 5 जण याच्यात राहिलो, त्या जागेवर स्थानी राहिलो यज्ञाच्या, त्यानंतर लगेच पाऊस सुरू झाला. तर दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चालला. ही भगवत कृपा नाही तर काय आहे.
म्हणजे भगवंताला आपल्यावर प्रेम करण्याचा, जो प्रेम करतो त्याचा सार्थ अभिमान असतो. आणि आम्ही तर नेहमी म्हणतो की हरी कृपा पाहिजे असेल तर हरीचं नाम घेतलं पाहिजे. मग आम्ही दिगंबराच्या जपामध्ये स्वयंपाक करतो, अघोर कष्टाच्या उच्चारणामध्ये ते अभिमंत्रित पाणी प्राशन करतो. मग नेमका आमच्यावर संस्कार कोणता होतो? असं म्हटलं आहे किंवा अन्नातून पिंड तयार होतो आणि पिंडातून स्वभाव तयार होतो आणि स्वभावाने यश भेटते. मग जे अन्न दिगंबराच्या जपानी बनलेलं आहे, जे अन्न दिगंबराच्या उच्च घोषाने तयार झालं आहे, तो प्रसाद आम्ही ग्रहण करत असताना, ग्रहण केल्यानंतर आमचा पिंड कसा बनायला पाहिजे, आमचा स्वभाव कसा बनायला पाहिजे. अनेक जणांमध्ये परिवर्तन आलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पण अजून परिवर्तन पाहिजे असेल, अजून काही गोष्टी पाहिजे असेल तर मात्र रविवारच्या उपासनेला आमची उपस्थिती ही आवर्जून असली पाहिजे. कारण काही झालं तर महिन्याचे 3 तास खूप काही कठीण नाही आहे. आम्ही जेव्हा संघात जायचो तेव्हा सांगितलं जायचं की 6 वाजता शाखा भरणार आहे, त्याच्या आत आपले सगळे उपक्रम आटपून घ्या. 6 वाजता पूर्ण शाखेत उपस्थित राहा, शाखेतले जे काही उपक्रम असतील ते पूर्ण सहभागी करा. 7ला घरी गेल्यावर पुन्हा तुमचे कामं करा. मी आव्हान तर करणार नाही, हे आव्हान आधी केलं गेलेलं आहे की जर 8 वाजता आमची उपासना सुरू होते तर ती जास्तीत जास्त 11 पर्यंत होते. कारण आपण तिथे जेवण जे प्रसाद ग्रहण करत असल्यामुळे जरासा वेळ पुढे मागे होतो. पण ते 3 तास आमच्या भविष्याला, आमच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे निश्चितच आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. भगवंतानी अनंत उपकार केले म्हणण्याशी आनंद, इतकं प्रेम केलं आहे की ते प्रेम सांगू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही. हे केवळ तुमच्या प्रेमापोटीच हे सगळं घडलेलं आहे. संन्यास सुद्धा जो झाला, संन्यास विधी जो वाडीमध्ये आम्ही अनुभवला, वाडीकर आजही म्हणतात की गेले 86 वर्ष असा संन्यास उपक्रम कोणाचाच झाला नाही. जो झाला तो टेंबे स्वामींचे शिष्य, ज्यांना आम्ही थोरले स्वामी म्हणतो, नरसिंह सरस्वती स्वामी म्हणजे दीक्षित स्वामी यांच्यानंतरचा संन्यास विधी हा परिपूर्णरित्या आत्ताच झाला. मग याच्या आधी संन्यास झाला नाही का हो? वाडीतही संन्यासांची राजधानी आहे, अनेकांचे संन्यास संस्कार तिथे झाले. मग आमचे संन्यास संस्कार अजूनही वाडीकरांनी मनात ठेवावे आणि आमच्याशी बोलावं. असं काय घडलं? आमची श्रद्धा, आमची भावना, आमचा प्रत्येक गोष्टीत उपासनेचं बळ, तिथे सुद्धा आम्ही उपासना विसरलो नाही. सेवा करताना महाराजांची सेवा इतकी तन्मयतेने झाली की महाराज कोणी परके आहे, म्हणजे दत्तात्रय कोणी परके आहे हा भावच कुठे नव्हता. कोणाही पुजाऱ्याला असं वाटलं नाही की ही बयाद आलेली आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं. असं म्हणतात की वाडीतले पुजारी जरा ॲटिट्यूडवाले आहेत, पण आपल्या संन्यास विधीत सगळे वाडीकर सहभागी झाले. काय झाले हो? एवढंच नाही की आम्ही ज्या संतांना म्हणजे बोलवलं होतो याच्या संन्यासविधीसाठी, त्याच्या व्यतिरिक्त किती संत आमच्या याला भेट देऊन गेले. जून महिना होता, खूप विशेष महिना, आणि संतांची एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थितीचं काही कारण नव्हतं. पण आम्ही बोलवलेल्या संतांपेक्षा अनेक संत ते सहज भेट देऊन गेले. हे प्रतिबिंब कशाचं होतं? हे केवळ त्या का तत्कालीन नितीन कुंडलीकरचं नव्हतं. ज्या श्रद्धेने, ज्या प्रेमाने, ज्या भावाने आपण तिथे त्या उपक्रमात सहभागी झाला, तो भाव भगवंतापर्यंत पोचला आणि भगवंताने आपले दूत म्हणून संत तिथे पाठवले. हे जर आपला एका कर्मामुळे होऊ शकते, मग हा पहिल्या रविवारचा उपक्रम जर आम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीने केला, पाळला तर काय होणार? म्हणजे याच्यात असं म्हटलं की जर 5 श्लोक घोरात कष्टाचे जो म्हणेल, त्याचे जो पाठ करेल, त्याला प्रत्यक्ष भगवंत दत्तात्रय दर्शन देईल. आम्ही इतके तर या पाठ केले, दर्शन झालं का? आम्ही तर कोणती दत्तात्रय देवता म्हणून उपासना करत नाही, आम्ही सद्गुरूंची उपासना करतो. म्हणून आपल्या याच्यात पहिल्यांदा सांगितलं जाते की उपासनामध्ये दत्तात्रयचा फोटो असावाच असा आमचा आग्रह नाही, पण सद्गुरूंचा फोटो निश्चित असावा, पण सद्गुरू उपासना आहे. अनुभव हा पण आला जेव्हा जेव्हा भगवंताला हार घातला गेला, तेव्हा त्या भगवंत नक्षत्र पळत पळत तिथपर्यंत पोहोचवलं. मग भगवंत जर आमच्या उपासनेला येत असेल,
सद्गुरू आमच्या उपासनेला येत असेल, वारंवार त्यांची हजेरी आम्हाला जाणवत असेल, तर आम्ही किती भाग्यवान आहे. ज्या भगवंतासाठी करोडो वर्ष तपश्चर्या करून तो मिळत नाही, तो भगवंत सहज तुमच्यासाठी येतो आहे, हे कशाचं प्रतीक आहे. हे अनुभव मला एकट्याला नाहीये, इथे बसल्या सगळ्यांना अनुभव आलेले. कुणाच्या शब्दाने घटना घडत नसते, आमच्या प्रारब्धाने, आमच्या सकृताने, आमच्या कर्माने आम्ही ती गोष्ट घडून आणत असतो. मी प्रारब्ध सकृत सुद्धा म्हणणार नाही, कारण आमचं प्रारब्ध बदलाचा अधिकार आम्हाला आहे. पण आमचं कर्म चांगलं असेल तर तुम्ही ईश्वराला माना नका मानू, पण कर्म करताना कर्म असं करा की ज्या कर्मापासून कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता समोरच्याला आनंदच मिळेल असं कर्म जर करत असू तर आमच्या जीवनाचा शिल्पकार आम्हीच असू. अनेक वर्षापासून वाट पाहत असताना हा दिन जर वयाच्या 97व्या वर्षी उमटत असेल आणि त्यात तुमचा सहभाग अशा पद्धतीने असेल की मला पुन्हा जोम येत असेल की मी 57च नाही, याच्या पुढची अजून 100 वर्ष मी आपल्या प्रेमाने, आपल्या श्रद्धेने जगू शकत असेल, फक्त एकाच याच्या पोटी की उपासना नित्य चालणार, नित्य राहणार. कारण नित्य असतं तरी संपत नसते. एकदा अशीच घटना घडली. आमच्या प्रेस लाईन मध्ये एक व्यक्ती जरा शिष्ट होता, ते वारंवार प्रत्येकातली चूक काढत होता. त्या संपादकांनी म्हटलं, अरे बाबा, जे युनिक असते ते कधीच बदलत नसते. आमची उपासना युनिक आहे. जगाच्या पाठीवर कुठेही अशा पद्धतीने उपासना होत नाही. जेव्हा जेव्हा आम्ही उपासनाचा विषय काढतो, ज्या ज्या व्यक्ती जो अधिकारी पुरुषाजवळ काढतो, तो तुम्ही भाग्यवान आहात. खरंच एकदा मनावर हात ठेवून पहा, खरंच आम्ही भाग्यवान आहोत का. आम्ही उपासनेला खरोखर त्या श्रद्धेने, त्या प्रेमाने उपस्थित राहतो का. ते नसेल राहत असा आक्षेप नाहीये, कारण उपासना एका व्यक्तीला सुद्धा धरून होत असते. मग सामूहिक उपासना काय करायची. आधी माझा एक कला व्यक्तिगत उपासनेला होता, मी कोणत्याही सामूहिक उपासनेत जात नव्हतो. माझं म्हणलं की देव माझ्या समोरून मला भेटणार. पण जेव्हा अनुभव आला की देव सहस्त्रमुखाने बोलतो, तो कुठे बोलतो, सामूहिक उपासनेत बोलतो. ज्या देवत्वाला धारण करून आमची उपासना करत असतो, त्या देवत्वाला जर कायमस्वरूपी आमच्याजवळ बसवायचं असेल, मग उपासनेचाच अर्थ आहे की त्याच्याजवळ बसणं. मग या 3 तासाच्या उपासनेमध्ये योगशास्त्र म्हणजे मला योगातलं खूप माहीत नाही, इथे आचार्य प्रवीणनाथ आहेत, त्यांना योगशास्त्र कळते, स्वामींनाही कळते. असं म्हणलं की 3 तास स्थिर आसनात जर आम्ही बसलो तर आमची कुंडली म्हणण्यापेक्षा चेतनाशक्ती जागृत होते. आम्ही 3 तास जर घोरात कष्टाने दिगंबराचा जप केला तर आमची चेतनशक्ती किती जागृत झाली असेल. तर आम्ही एक तर करत नाहीये, आम्ही 10 जण, 20 जण, 25 जण मिळून करतोय. त्या 20 जणांना मिळून कुणीला 100. आमची ताकद सहस्त्रपट वाढते. पण अनुभव घ्यायला वारंवार त्या दिशेने जावं लागणार आहे. जसं हरिपाठामध्ये माऊली म्हणते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तर आम्ही तर त्या हरीला सुद्धा बोलतं केलेलं आहे. कारण तू ज्या अर्थी आमच्या उपासनेत येऊन बसतो, राहतो. मी अनेकदा अनेकांना म्हटलं आहे, अरे आपल्या घरचे दुर्दैवी जीव आहेत, जे उपासना असताना तिथून निघून जातात, थांबत नाही. आमच्यातले पुरुष मंडळी खरंच दुर्दैवी आहे की त्या उपासनेच्या उपस्थित राहत नाही, मधातला वेळेत येतात. असं कोणतं काम असतं. ज्या आलेल्या भगवंताचं जर आम्ही स्वागत करू शकत नसू तर आम्ही कुठेही टिकू शकणार नाही. उपासना ही माझी नाही आहे, दत्त उपासना मंडळाची पण नाही आहे. ही उपासना तुमची आहे, कारण भगवंत तुमचा आहे. काल एक जण आले होते, तर म्हणते भगवंत माझ्या जवळ आहे. जीवशिव जर एका शरीरामध्येच आहे तर शिवाची भेट का होत नाही. की उपासनेचा दृढ निश्चय नसतो. उपासनेचा दृढ निश्चय जर पाहिजे असेल तर आम्हाला किमान नाही बाकीच्या याच्यात जमत असेल. जसं आता आचार्यांनी म्हटलं की आम्ही जी काही साधना करतो त्या साधनेमध्ये जर सातत्य नसेल तर साधना राहत नाही, तो फारस होतो. मग आम्ही आमच्या मनाला फसवतोय का हो. एकदा विचार करा. फक्त जरासं नकारात्मक बोलतो की हो आम्ही आम्हाला फसवतोय. मग ती उपासना कोणत्याही सद्गुरूंची असो, तर आम्ही ती आचरणातच आणत नाही. सद्गुरू काय करतात ते पाहून फक्त आम्ही क्रिया करतो. आणि असा एक अनुभव आला
की अधिक मासाच्या निमित्ताने 8 दिवसाचं 18 कोटी विठ्ठल नामाचा संकल्प सोडला आणि सगळ्यांचे 18 लाख झाले. हाच आम्ही आमच्यासोबत करत असतो. आम्हाला भगवंत पाहिजे असतो. संतांनी सांगितलं 13 कोटी रामनामाचा जप केला तर राम भेटणारच. संत खोटं बोलतात का? सज्जनगडावर एक व्यक्ती आला, त्यांनी ते शब्द ऐकले आणि आपण 13 कोटी रामनामाचा जप करायचा हा निश्चय केला. जप चालू केला. रामाचं दर्शन झालं नाही. रामदास स्वामी समाधीसमोरून त्यांना अत्वादत्त बोलायला लागले. त्यास ते श्रीधर स्वामी उपस्थित होते, ज्यांना रामदास स्वामींचाच अवतार म्हणतात. तर काय झालं, इतका का चिरतोय म्हणजे खोटे बोलले. म्हणजे समर्थ खोटं बोलत नाही, बोलले नाही आणि कोणताही संत खोटं बोलणार नाही. मग मी 13 कोटी जप केला, मला रामाचं दर्शन झालं का नाही? तर मित्रांनो, संसारात राहताना जप करत असताना आमची वृत्ती ही कोणत्या प्रकारे चालते? अनेक जण येतात, जेव्हा मी जपायला बसतो तेव्हा माझ्या मनामध्ये असंख्य विचार येतात. पण त्या असंख्य विचारांची कडी पकडून जर आम्ही पुढे गेलो तर आम्हाला कोणतंही फळ भेटणार नाही. तसंच त्या व्यक्तीचं झालं. बायको आजारी कळल्यावर जपामध्ये बायको हा विषय होता, तो जप वाया गेला. मुलगा चांगल्या प्रकारे पास व्हावा हा विषय डोक्यात आला, तो विषय त्याच्यात गेला. मुलीचं लग्न व्हावं हा विषय डोक्यात आला, त्याकडे जप व्हायला. आम्ही ज्या ज्या विचारांची कडी पकडू त्या त्या विचारांकडे जप जाईल. आम्हाला काय भेटणार आहे? मग असंख्य म्हणजे अनेक वर्ष हातात माळ घेऊन फिरणारे सुद्धा तपस्वी म्हणू शकत नाही, जपी म्हणू शकत नाही, साधक म्हणू शकत नाही. मग आम्ही कुठे आहे? जप सुद्धा कसा करावा? वारंवार आपण म्हणतो की हरिमुखी म्हणताना एक हरिमुख आम्ही म्हणतोय, हरिमुखी म्हणजे हरीचा जप आम्ही करतोय आणि दुसऱ्या हरिमुखातून हरीने आमच्यासाठी जप केला पाहिजे. हे शास्त्र सुद्धा सांगते जप असा करा की भगवंतानी आमच्यासाठी आमचा जप केला पाहिजे आणि हे घडते. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक व्यक्ती गेला. त्यांनी म्हटले दिवसभर तुम्ही रामनाम घेतो, रात्री कोण घेणार? काळजी कशाला करतो? मी आहे ना. त्या सद्गुरु वचनावर विसंबून जर आम्ही चालायला लागलो तर आमच्या आयुष्यात कोणतेही संकट येणार नाही. आणि आम्ही हे पण सांगत असतो की गुरुमंत्र अनुग्रह घेताना तुमच्या भौतिक स्थितीत काहीच फरक पडणार नाही. इथे मूर्तीला खप्ती बाबा होते, त्यांच्याकडे व्यक्ती गेला त्याला प्रचंड शिवीगाळ करायचे, दगड मारायचे, काठी मारायचे, पळून लायचे. जो टीकाचा तर आहेच सांगायचे, बाबा रे तुझी बायको विधवा होईल, तुझा मुलगा मरेल, तुझ्या घरावर आपत्ती येईल, तू दरिद्री होशील. पण जो टीकाचा तर ईश्वराच्या जवळ नेऊन बसवायचे. गुरुमंत्राने भौतिक उपाधी कोणतीही भेटणार नाही, पण भगवंताची उपाधी भेटेल. कारण भगवंता जो बसलं तर सगळं काही भेटेल. एक लोहार होता, तो तलवार खूप छान करायचा. एकदा असं वाटलं राजाला की त्याला बोलवावं, सत्कार करावा, तिने त्याला काहीतरी आपण द्यावं. या लोहाराला विचारलं सत्कार मी कसा करू? तुला मग मी तुला काय देऊ? तुला काहीच करू नका, फक्त उद्याच्या दरबारात मला तुमच्या जवळ बसवा. झालं. दुसरा दरबार खूप सोपी मागणी होती ना, जवळ बसवा, कोण नाही बसवणार. दरबारात लोहार आला, राजा उठला, त्याला आपल्या जवळ घेतलं, बसवलं. पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा बदलला की हा लोहार राजाचा खास व्यक्ती आहे. उपासना हेच सांगते ना. उपासनेचा जर अर्थ आम्ही घेतला की त्या भगवंताजवळ बसणं, उपवास म्हणजे त्याजवळ राहणं. आम्ही उपवास करतो खाण्यासाठी, उपासना करतो दाखवण्यासाठी. मी रोज इतकं जप करतो बरं, मी रोज रामरक्षा म्हणतो, मी रोज हे करतो, मी रोज देवाची पूजा करतो, मी इतके अनुष्ठानं केले की मी अनुष्ठानात आम्ही बाहेर खाणार नाही, मी हे करणार नाही, मी येणार नाही, हे सांगतो आम्ही. सांगण्यात गैर नाही आहे, पण सांगण्याचा भाव कोणता आहे? तुला कळावं, तुला समजावं, म्हणजे लोकांना समजावं मी उपासना करतोय. जर मनात दृढ भाव असेल तर उपासनेच्या सुरुवातीपासून हा प्रत्येक व्यक्ती उपासने ठिकाणी हजर राहील, कोणतंही कारण न देता. जेव्हा आम्ही पुरस्काराला बसलो तेव्हा एक प्रचंड विद्वान म्हणजे मोठे विद्वान संन्यासी आमच्याकडे, त्यांची भेट झाली. त्यांनी एक सांगितलं, जगात प्रलय जरी आला तरी जी वेळ तुम्ही तुमच्या जपाची ठरवली आहे त्यावेळेला निश्चित बसा,
कितीही आजारी पडले तर गोळी घ्या, पण त्या वेळेला बसा. इथे बरेच जण उपस्थित आहे, विशेषतः पालकर सर उपस्थित आहे, पल्लवी उपस्थित आहे. वाडीतली उपासनांनी पाहिली आहे, दोन्ही कान फुटले असताना नदीत स्नान करून रोज ठरलेल्या उपासनेला बसायचंच. याच्यात कुठेही कधीही कोणत्याही अवस्थेत खंड पडला नाही. काही घडो, हा दृढनिश्चय येतो कुठून? की मी भगवंतापर्यंत पोहोचावंच असं किती जणांना वाटते. मला एक आई भेटली, विशेषतः मात्र म्हणजे स्त्री वर्गावर आईसोबत खूप प्रेम करतो. ती आई घरातल्या सर्वांना निक्षून सांगते, रोज सांगते, जर मुलांनी संध्या गायत्री उपासना केली नाही तर जेवण भेटणार नाही, पुरुषांनी सुद्धा उपासना केली नाही जेवण भेटणार नाही. सासू सासऱ्याने तेच नियम लावले. अशी एक तरी माता भगिनी आहे का घराचा नियम पाळणारी किंवा करून घेणारी? कारण स्त्रीने ठरवलं तर अख्खं जग बदलू शकते. हा अनुभव आम्ही वारंवार केलाय. म्हणून शिवबांच्या योगदानामध्ये जिजाऊचं योगदान आम्ही सर्वश्रेष्ठ मानतो. म्हणूनच आम्ही मातृदेवो भव म्हणतो. संन्यासाने पित्याला नमस्कार करायचा नसतो, पण आई समोर आल्याचं साष्टांग दंडवत घालायचा असतो. का? ते नाते तर सगळे संपले. तुला कोणाचा भाऊ राहिला ना कोणाचा मित्र राहिला, तो जेव्हा उभा राहतो संन्यासवर सांगतो मी कोणाचाही नाही आणि कोणी माझं नाही. मग फक्त आईचा अधिकार आणि सद्गुरूंचा अधिकार आता संन्यासावर चालतो. संन्यास घेतला हा कोणत्या शोधासाठी घेतला, का घेतला, हे उहापोहाच्या गोष्टी नाही आहे, त्या स्वतःच्या व्यक्तिगत याच्यातल्या अनुष्ठानातल्या गोष्टी आहे. एवढं निश्चित सांगेल की ज्या पीठाकडून मला संन्यास भेटला ते पीठ सर्वश्रेष्ठ पीठ आहे. जर आम्हाला 4 पीठच शंकराचार्यांचं माहीत असेल तर हे 5वं पीठ आहे. कारण शृंगेरी पीठाचे 16वे शंकराचार्य तिथे आले, त्यांनी ते पीठ उभं केलं. त्याची खूप मोठी कथा आहे, थोडक्यात सांगेल मी आणि माझं याला विराम देईल. शंकर भारती, विद्याशंकर भारती म्हणून शृंगेरी पीठाचे 16वे शंकराचार्य जेव्हा केदारनाथामध्ये गोविंद यती जे आद्य शंकराचार्यांचे गुरु होते, त्या गुफेमध्ये साधन करायला गेले. सोबत शिष्य संभार होता. त्यांना सांगितलं गुफेच्या बाहेर तू उभे राहा, माझी इतकी दिवस वाट पहा, जर आलो नाही पुढे जा आणि तुम्ही तुमचा उपक्रम चालू करा. कोणीतरी जो शिष्य प्रमुख नेमला आहे त्या पट्टाभिषेक करा आणि काम चालू करा. गुफेत गेले, योग साधक असल्यामुळे समाधी अवस्थेत गेले. त्यांची संजीवन समाधी आमच्या मठामध्ये आहे. समाधी अवस्थेत गेले, काय वेळेचं भान राहिलं नाही, सांगितलेला वेळ निघून गेला आणि ते बाहेर आले. त्यांना दिसलं की शिष्य कोणीच राहिले नाही, ते आपापल्या मार्गी गेले आहे. त्यांना कळलं की आता शृंगेरीत जाऊन काही होणार नाही. म्हणजे कुंडली शृंगेरी म्हणून शृंगेरीचं गाव आहे तिथे आले. तिथून त्यांची जी कुलस्वामिनी आहे हरिद्रा भवानी, शंकेश्वर पासून 4 किलोमीटर अंतरावर तिचं मंदिर आहे, तिथे आले. तिथे आपली साधना करत असताना त्यांनी सांगितलं भगवतीने की बा तू संकेश्वरात जा, संकेश्वरात राहा, तुझं धर्मकार्य कर. संकेश्वर म्हणजे कपिल मुनींनी आपल्या आईला सांख्यशास्त्राचा केलेला जो उपदेश आहे, जो ज्या ठिकाणी केला त्या ठिकाणी सांखेश्वर क्षेत्र म्हणून शिवलिंगाची स्थापना केल्या गेली. वैशिष्ट्य असं आहे शिवलिंगाचं, प्रत्येक लिंगाला भस्माच्या आडवे पट्टे लागतात. इथे कोपीचंदनाचा नामात्मक टीका लागतो, वैष्णव टीका लागतो, कारण ते विष्णूचे अवतार होते, दत्तप्रभूंचे मामा होते. म्हणजे पहा ना, आमचा अनुबंध दत्तात्रयांशी, उपासना मंडळाचं दत्तोपासना मंडळ, आणि जेथे नेलं ते सुद्धा दत्तात्रयाच्या मामाच्या ठिकाणी, साधन ठिकाणी, जिथे मामाने साधना केली, आईला उपदेश केला त्या ठिकाणी. स्वामी तिथे आले. त्या तत्कालीन राजव्यवस्थेतला जो एक सेनापती होता तो का मोठ्या किचकट मोहिमेवर चालला होता. स्वामींचं दर्शन घेतलं, यश आलं, पण स्वामींना ते मठ बांधून दिला. तिथला जो राजा होता त्याची मुलगी अंधळी होती, तिला दृष्टी यावी म्हणून जेव्हा तो राजा स्वामींकडे घेऊन गेला तर सांखेश्वराचं तीर्थ आणि अंगारेंचे डोळे आले. राजाने काही गाव इनाम दिले. हा प्रवास सुरू होता. पण अभिमानाची गोष्ट अशी आहे की या मठाने अशी एक गोष्ट केलेली आहे त्याचा अभिमान सगळ्यांना वाटा, विशेष करून मला तर वाटतोच वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती नेताजी पालकर हे काही कारणास्तव मुस्लिम झाले होते. त्यांचं कुटुंब मुस्लिम झालं होतं, पण शिवबांसोबत वावरताना कुठेतरी हिंदुत्वाची ज्योत जागृत होती. आपण फार मोठी चूक केली, शिवबांना सोडलं
आणि मुसलमान ताब्यात आलो, मुसलमान जहागिरी स्वीकारली आणि मुसलमान झालो. आपण पुन्हा आपल्या घरी म्हणजे आपल्या धर्मात जाऊया, शिवबांच्या जे कार्यात सहभागी व्हावा हा मनातला संकल्प होता. पण कुठेतरी वाट निघत नव्हती. तर आमच्या धर्मामध्ये बाहेर जाण्याची पण वाट नाही, आत येण्याची पण वाट नाही. दुसरा धर्म स्वीकारावा हा आम्हाला माहीतच नाही आहे. कारण या जगाला आम्ही आमचा परिवार मानतो. कोणीतरी असं आक्रमकता येऊ शकेल, आक्रांता येऊ शकेल की जो आपला धर्म दुसरा थोपेल याची कल्पना आम्ही केली नव्हती. ते वापस कसं आणायचं हा कुठे प्रबंधन होता. छत्रपतींनी आणि रामदास स्वामींनी तत्कालीन आचार्यांना विनंती केली की असं घडतंय काहीतरी आम्हाला उत्तर द्या. आचार्यांनी त्यावर सगळ्या स्मृती आणि सगळे शास्त्र शोधून ग्रंथ तयार केला. त्या ग्रंथाची मूळ प्रत अजूनही आमच्या मठामध्ये आहे आणि त्या याच्या आधारावर नेताजी पालकरांना पुन्हा आपल्या घरात आपल्या धर्मात आणलं. हा सगळ्यात अभिमानाचा विषय आमच्यासाठी आहे. अनेक गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक समाजाला आपल्या ईश्वर कार्यात कसं सहभागी करून द्यायचं म्हणून अनेक त्या ज्ञातींना जातींना इनाम दिले, हे मठाने दिले. म्हणजे दुसरी मोठी जमेची बाजू अशी आहे की सगळा समाज हा मठाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये उत्सवामध्ये सहभागी असतो. प्रत्येकाला काहीतरी हक्क दिलेला आहे. यांनी यावेळेस हे पाणी आणावं, यांनी फुलं आणावं, यांनी आणावं, प्रत्येक गोष्ट. दुसरी अशी महत्वाची बाब आहे की सगळ्या ठिकाणी देवाचा रथ आहे. संकेश्वर या मठामध्ये देवासोबत जगद्गुरु शंकराचार्यांचं सुद्धा स्थान असते. जे त्या पीठावरचे आचार्य आहेत ते देवतेसोबत त्या याच्यात अर्थात बसतात. पूर्वी रथ 14 मजली होता. म्हणजे 14 भुवन जे आहेत आम्ही वर्णन करतो आमच्या याच्यामध्ये म्हणजे शास्त्रामध्ये, त्या 14 भुवनांचा तो रथ असा कल्पला गेला होता. कालांतराने आणि काही कारणाने तो आता 7 मजल्याचाच आहे. त्या याच्या मधल्या भागावर दक्षिणामूर्ती म्हणजे आमची इष्टदेवता आहे त्याच्यासोबत आचार्य सुद्धा विराजमान असतात. आणि रथ संपूर्ण समाज हा ओढतो, एका विशिष्ट टप्प्यापर्यंत घेऊन जातो आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी तो रथ वापस येतो तेव्हा सगळा समाज सहभागी असतो. पंचकृषी नाही तर पूर्ण राज्यातून नाही तर भारतातून त्यावेळेस अनेक जण तिथे येतात तो उत्सव पाहायला. कारण एकमेव घटना जिथे स्वामी बसलेले आहे. शृंगेरी हे महापीठ आहे, मोठं पीठ आहे, आचार्य स्थापन केलेलं पीठ आहे. तिथे सुद्धा स्वतः शंकराचार्य रथात बसत नाही तर रथाला पाठ लागू नये म्हणून उलटो माघारी चालतात रथासमोर. तिथे मात्र स्वामीच बसतात. या मठाला आम्ही 5वा मठ ह्यासाठी म्हणतो की जगद्गुरु शंकराचार्यांनी प्रत्येक मठाची स्थापना करताना प्रत्येक मठाचं क्षेत्र विभागून दिलं. तसंच धर्मक्षेत्र या मठाला विभागून दिलं. बेळगावपासून मलप्रभेपासून खाली काशीपर्यंत, गोव्यापासून निजामाबादपर्यंत हे सगळं धर्मक्षेत्र संकेश्वर मठाच्या ताब्यात येते. म्हणजेच आम्ही ज्या भूमीवर आज उभो आहोत ती भूमीसुद्धा संकेश्वर पीठाच्या अधीन आहे. कधी काही धर्म निर्णय चालायचे. आज काळ बदलला पण मठाची ऊर्जल अवस्था तशीच कायम आहे. प्रत्येक सामाजिक सहभागात मठाकडे आल्याशिवाय तो समाज कोणतंच कार्य करत नाही. याच्यापेक्षा वैशिष्ट्य असं एक आहे की जगात कुठेच असा पीर बसत नसेल. जेव्हा मुसलमानांचा मोहरम असतो त्या प्रत्येकाने पीर बसतो, पण संकेश्वरात बसणारा पीर हा शंकराचार्य पीर आहे. ते सुद्धा सुटले नाही. तिला कलावंतीनं म्हणतात. त्या कलावंतीला सुद्धा 10 एकर जमीन आहे. तिहून देवासमोर गाणं म्हणायची आणि मग माघारी जायची. कोणतंच मत सुटलं नाही आमच्याकडून. जेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं तेव्हा अतिशय म्हणजे क्रूर पद्धतीने ख्रिश्चनीकरण चालू होतं. त्यावेळेस आमचाच मठ उभा राहिला आणि 800 पोर्तुगीज ख्रिश्चन झालेल्या लोकांना वापस हिंदू धर्मात आणलं. धार्मिक कार्य असो, सामाजिक अभिसरण असो, एकात्मता असो, या समाजाचं काही देणं लागतो म्हणून विविध उपक्रम म्हणजे उपक्रम हाताशी घेणे, विशेषतः आरोग्यविषयक उपक्रम हाताशी घेणे हे सगळं मठ करतो. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं देशाला तेव्हा झेंडावरून करणारा हा पहिला मठ होता. राष्ट्रभक्तीचं बीजस्थ इथे पेरल्या जातात. कारण स्वातंत्र्य काळामध्ये चालू असलेल्या चळवळीत अनेक क्रांतिकारकांनी या मठात आश्रय घेतला आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. असा अभिनव मठ, असा गौरव वाटणारा मठ, अशा मठाची परंपरा
त्या परंपरेच्या याच्यामध्ये आम्ही सामील झालो, हा आम्हाला विशेष अभिमान आहे. हा विशेष अभिमान आहे की त्या मठातला प्रत्येक जण, प्रत्येक आचार्य समाजासाठी झटला, समाजासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. काही असे निर्णय घेतले, निर्णय समाजात कोणी घेईल असं वाटत नसताना त्यावेळेसच्या तत्कालीन परिस्थितीला मान्य नसणारे निर्णय सुद्धा या मठाने घेतले. हा मठ सातत्याने धर्म, राष्ट्र आणि समाज याचा अंग म्हणूनच वावरला. केवळ धार्मिक शिक्षण हाच भाग ठेवला नाही, धार्मिक शिक्षणाचं राष्ट्रीय उत्थानाचे बीज सुद्धा या मठाने पेरले. अशा अनेक घटना आहेत, सांगण्यासारखं खूप काही आहे, पण खूप सांगून वेळ घेण्यापेक्षा कधीतरी आपण संकेश्वरास यावं. कारण कोल्हापूरपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर, बेळगावपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर, नागपूर बेंगलोरच्या मार्गावर, हिरण्यकेशीच्या किनाऱ्यावर हा मठ आहे. या मठाला कधी काही 300 कर्मचारी काम करायचे. त्याच्यात गार्दी होते, त्यात पहारेकरी होते, पुजरे होते, मुजरे होते, पानके होते, सैन्य सथाचं होतं, हत्ती होते, घोडे होते. कालाच्या ओघात मठ आणि दिलेल्या जमिनी या त्या त्या व्यक्तीच्या याच्यात काही कारणाने झाल्या, त्या व्यक्तीच्या झाल्या. पण अजूनही ज्या ज्या गावांना जी जी व्यवस्था सांगितली आहे, म्हणजे या आमचा रथोत्सव असतो त्यावेळेस श्रींची पालखी निघते, आचार्य पालखीत बसलेले असतात, त्यावेळेस एक पूर्ण गाव ती पालखी व्हायला येते. धनगर समाज पूर्ण ढोल ताशांसह 3 दिवस 24 तास ढोल ताशे वाजवत असतो, मंगलगीतं गात असतो. सगळे समाजाचे सुतार रथ उभा करतो, कुंभार घट देतो. हे ठरलेलं आहे, सगळं प्रत्येक ठरलेलं आहे. दिवाळीच्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी जेव्हा तिथे आमच्या मठातली शारदांबा प्रस्थापित होते, त्या सगळ्यांकडे गोडधोडाचं जेवण होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मठ हा अविभाज्य अग्र त्या शहराचा नाही, त्या जिल्ह्याचा झालेला आहे. अशा मठाचा मी पाईक आहे. आता सांगितलं त्यांनी खूप, यांनी तर मला त्याच्यात जायचं नाही, नियम कोणते याच्यात जास्त म्हणायचं नाही. पण ही गोष्ट खरी आहे की संन्यास घेणं म्हणजे वस्त्र बदल नाही, तर वृत्तींचा कायापालट करणे हा म्हणजे संन्यास आहे. मग संन्यास असताना माझं कौतुक करणारे अनेक शब्द आले. त्यांनी मी भरून जावं का, फुलून जावं का, तो आपला भाव आहे. अहंकाराचा वारा लागवणं राजसा माझ्या चित्तात, अहंकाराचा वारा लागवणं माझ्या चित्तात असं नामदेव म्हणतात. आणि या सगळ्या याच्यातून आपण जे प्रेम व्यक्त केलं, आपण जे भावना व्यक्त केल्या, त्या भावनेतून परमेश्वराजून मी हेच मागणार की जे जे कार्य भगवंतांनी माझ्यासाठी नेमलं आहे त्या त्या कार्यात आपला सहभाग तर असावाच, पण आपला ही पण प्रार्थना असावी की कोणत्याही प्रकारचं मीपणाची भावना किंवा अहंकाराची भावना ही माझ्यामध्ये रुजू नये, नांदू नये. आणि आपल्या सर्वांची जे मूळ व्रत आहे, सेवा व्रत, उपासनेचं व्रत, उपासना ही सेवाच आहे भगवंताची, दुसरं काही नाही आहे. हे व्रत अखंडपर्यंत आपणही चालवावं आणि माझ्याकडून भगवंतांनी चालवून घ्यावं, एवढं बोलून माझा शब्द नाही विराम देतो.